भावा, कधी विचार केला का तू शिकतोयस, 10वी 12वी डिग्री होते, एंट्रन्स एक्झाम देतोयस, नोकरी शोधतेस आणि एक दिवस असं समजते की तुझं काम तर मशीन करते. काय वाटेल तुला? शाळा कॉलेज ते वर्षानुवर्ष कष्ट, फी, ट्युशन, रात्री झोप न लागणारा अभ्यास सगळं एका क्षणात वाया जातं. कारण म्हणजे AI, आर्टिफिशियल इंटेलिजन्स आला. हा AI म्हणजे फक्त संगणक नाही, तर माणसासारखा विचार करणारा, निर्णय घेणारा आणि काही वेळा माणसापेक्षा वेगानं हुशारीने काम करणारा मशीन बुद्धीचा प्रकार. आता खरी भीती ही नाही की AI काय आहे, खरी भीती आहे उद्या तुझी नोकरी AI खाऊन टाकणार का. चल मग भावा, आज हे सगळं खोलास समजून घेऊ. तर तुमचं सर्वांचं स्वागत आहे आपल्या YouTube चॅनलमध्ये खरं आहे भावामध्ये. AI म्हणजे काय बघू. AI म्हणजे काय खरं. AI म्हणजे आर्टिफिशियल इंटेलिजन्स. सोपं भाषांतर म्हणजे कृत्रिम बुद्धिमत्ता. जुना संगणक काय करायचा, तू प्रोग्राम लिहिलास तेवढंच काम करायचा. AI काय करतो, शिकतो, विश्लेषण करतो आणि स्वतः निर्णय घेतो. उदाहरणार्थ, गुगल मॅप तुला सांगतो कुठला रस्ता जलद आहे, कोण्या रस्त्याने तुम्ही लवकर जाऊ शकता, कारण AI ने लाखो वाहनाचा डेटा पाहिला आहे. इंस्टाग्राम, फेसबुक तुला आवडणारा कंटेंट दाखवतो, याचं कारण म्हणजे AI ने तुझी पसंती ओळखलेली आहे. ChatGPT, मिड जर्नी सारखी AI लेख लिहितात, चित्र तयार करतात, प्रश्नाची उत्तर देतात. डॉक्टर सुद्धा काही ठिकाणी AI च्या मदतीने एक्सरे वाचतो, कारण हे माणसापेक्षा वेगाने डिसीज ओळखू शकतं. भावा, म्हणजे AI फक्त एक साधं टूल नाही, तर माणसाचा हुशार साथीदार आहे. पण प्रत्येक साथीदार मित्र असेल असं नाही, काही वेळा तो स्पर्धक होऊ शकतो. आपण आज बघू कोणत्या नोकऱ्या AI मुळे धोक्यात आहेत. आता खरी भीती इथून सुरू होते भावा. AI मुळे काही नोकऱ्या धोक्यात आहेत. कोणत्या आहेत बघूत भावा. कॉल सेंटर जॉब्स. आधी तू फोनवर बोलून माहिती घ्यायचा, पण आता चॅटबॉट 24 तास 100 लोकांशी एका वेळी बोलू शकतो. उदाहरणार्थ, Amazonचा कस्टमर समोर. तेवढं लांब जायची नाही गरज भावा आपल्या. आत्ता मागा आपण पीक विमा क्लेम करण्यासाठी फोन केला, त्याच्यामध्ये खूपदा तुला माणसाची आवाज आली, ते माणूसच होते. पण काही तू जर बघलं तर त्याच्यामध्ये एक AI ची एक महिला, तिचा आवाज येत होता. आपल्याला हे समजू शकतो की AI फक्त त्या वरच्या पातळीत मर्यादित न राहता आपल्यापर्यंत पण पोहोचून राहिला आहे. दुसरं म्हणजे ड्रायव्हर जॉब्स. टेस्ला, गुगल सेल्फ ड्रायव्हिंग कार्स हे ड्रायव्हर शिवाय चालू शकतात. तिसरं म्हणजे अकाउंटंट, क्लर्क. AI सॉफ्टवेअर क्षणात हिशोब करतो. आधी 5 लोक लागायचे, आता एक कॅम्प्युटर पुरतो. मीडिया अँड जर्नलिझम, न्यूज रिपोर्टिंग, क्रिकेट स्कोर लिहिणं हे आता स्वतः AI करू लागलंय. ग्राफिक डिझाईन, व्हिडिओ एडिटिंग, कॅनवा, जसे उदाहरण आपण बघू शकतो. कॅनवा, रनवे AI, फोटोशॉप AI. पूर्वीचं 2 दिवसाचं काम आज 2 मिनिटात होऊन राहिले. आपण एक उदाहरण बघू. अमेरिकेत 2023 मध्ये एका IT कंपनीने 200 लोक काढून टाकले आणि सांगितले हे काम आता AI टूल करतो. भावा, हा थरारक आहे, पण हे अर्ध सत्य आहे. कारण AI ने फक्त काही कामं खाणार नाही, तर नवीन कामं निर्माण करणार आहे. AI मुळे निर्माण होणारी संधी बघू. AI आला म्हणजे नोकरीचा फ्युचर संपला असं नाही. AI म्हणजे फ्युचरला नवी दार उघडली आहे. AI इंजिनियर, डाटा सायंटिस्ट, जगभरात याची मागणी अफाट आहे. पॅकेज डायरेक्ट थेट 20-30 लाखाच्या घरात जाते. प्रॉम्प्ट इंजिनियर, AI ला कसं विचारायचं हे शिकणारा माणूस. उदाहरणार्थ, ChatGPT एकच प्रॉम्प्ट वेगवेगळ्या प्रकारे विचारल्यास वेगवेगळे आउटकम येतं. सायबर सिक्युरिटी अँड AI ऑडिटर्स. AI चुकीचे निर्णय घेत नाही ना, हे पाहणारे तज्ज्ञ. रोबोटिक्स, ड्रोन. AI च्या मध्ये नवीन तंत्रज्ञान वापरता येते. क्रिएटिव्ह जॉब्स होऊ शकतात AI च्या मदतीने, जसं की लेखक, चित्रकार, फिल्म मेकर. AI सोबत त्यांचं काम 10 पट वाढतं. एक्झाम्पल, पुण्यातल्या एका स्टार्टअपनं नुकतेच
एक पुण्यातल्या एका स्टार्टअपने AI वापरून फक्त 3 लोकांच्या टीमने जगभरावर साठी कंटेंट तयार केला. एवढं काम करण्यासाठी अगोदर त्या स्टार्टअपला 30 लोक लागायचे. म्हणजे भावा, ज्याने AI शिकलं तोच भविष्यात राजा होणार. तर सध्या आपण भारताची परिस्थिती बघून घेऊ. भारतात 65% तरुण आहेत, म्हणून भारताला युवा देश म्हणून सगळे संबोधित करतात. पण स्किलचा खूप मोठा गॅप आहे दादा. डिग्री घेणारे लाखो आहेत, पण इंडस्ट्रीला हवे आहेत स्किल लोक. उदाहरणार्थ, इंजिनिअरिंग कॉलेजमधून दरवर्षी लाखो विद्यार्थी बाहेर पडतात, पण कंपन्या म्हणतात हे काम करायला प्रॅक्टिकल नॉलेज नाही. हे काम करायला प्रॅक्टिकल नॉलेज नाही. AI आल्यावर नुसती डिग्री काही कामाची नाही. जो AI टूल शिकेल त्याला नोकरी मिळेल. जो फक्त नोकरी मागेल तो बेरोजगार होईल. एक्झाम्पल, ओला उबर ड्रायव्हर्स सांगतो पहिले 1500 रुपये कमवायचे, आता AI रूट मॅनेजमेंट त्याच्यामुळे 800 रुपयावर आले. हेच ते ऑटोमेशन आहे. तर आपण पुढे वळू त्या AI विरुद्ध माणूस, खरं फ्युचर. भावा, एक गोष्ट लक्षात ठेव, AI म्हणजेच रूटीन काम करते, पण क्रिएटिव्हिटी, भावना, नेतृत्व हे माणूसच करू शकतो, AI करू शकत नाही. मशीन पुस्तक वाचून निर्णय घेईल, पण लीडर लोकांना एकत्र कसं ठेवायचं ते AI करू शकत नाही. AI चित्र निर्माण करेल, पण त्या चित्रामागची भावना, कथा माणूसच सांगू शकणार. जर आपण समीकरण बघायला गेलो तर AI अधिक माणूस भविष्यातलं खरं पॉवर. AI विरुद्ध माणूस असा खेळ नाही. AI सोबत माणूस हेच खरी फ्युचर गेम आहे. काय करायचं तर भावा, घाबरून बसायचं नाही, आता ऍक्शन घ्यायचं. AI टूल शिक, ChatGPT, कॅनवा, एक्सेल ऑटोमेशन, डिजिटल स्किल डेव्हलपमेंट कर, कोडिंग, मार्केटिंग, एडिटिंग, फ्रीलान्सिंग सुरू कर. अपवर्कवर, फिवरवर, लिंक्डइनवर तुझा स्वतःचा पोर्टफोलिओ तयार कर. फक्त रिझ्युमे नको, तुझं काम दाखव. दररोज 1 तास AI यूज कर. शिकण्यासाठी आणि प्रयोग करण्यासाठी. एक्झाम्पल, एका मुलाने गावात बसून YouTube शॉर्ट्स AI टूल वापरून एडिट केला. महिन्याला 30,000 रुपये कमवतो. म्हणून भावा, AI म्हणजे शत्रू नाही, शत्रू आहे आपला आळस, आपली भीती. प्रश्न असा आहे, AI तुझी नोकरी खाणार की तू AI वापरून 10 पट कमाई करणार? भविष्यात जिंकणार तो जो आजपासून शिकायला सुरुवात करेल. तर लक्षात ठेव भावा, AI ला शत्रू नको समजू, मित्र बनव. तेव्हा तू भविष्यातला राजा होशील. तर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, सबस्क्राईब करा. जय हिंद, जय महाराष्ट्र.